तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। श्री किचनकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। ही दिवाळी तुमच्यासाठी सुखमय, आनंदीमय आणि आरोग्यदायी जावो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना। या प्रकारे आम्ही खूप सुंदर सुंदर अशी रांगोळी आमच्याकडे काढली होती। तुम्ही पण तुमच्याकडे रांगोळी काढली आहेत का? या प्रकारे आम्ही पंत्या आणल्या होत्या, त्या पंत्या छान अशा लावून घेतलेल्या होत्या। इथे ही आमची डेकोरेटिव्ह रांगोळी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा। बेकार वाटली असेल तरी सांगा आणि चांगली वाटली असेल तरी सांगा। इथे आम्ही दरवर्षी श्रीचं हे लक्ष्मीपूजन करत असतो, कारण ती पण आमच्या घरची एक लक्ष्मी आहे। तर आम्ही तिचे पाय धुवून अक्षवण करतो आणि तिला पायाला हे लावून देतो, बस एवढं करतो। तुम्ही पण तुमच्याकडे करतात का नक्की कमेंट्समध्ये सांगा। श्रीला खूप आवडते असं करायला आणि आम्ही करतो। नंतर या प्रकारे श्रीचं आगमन झालेलं होतं आणि आमच्याकडे लक्ष्मीपूजनाची आरती करायची होती। श्रीची पहिली पूजा केली, नंतर आम्ही लक्ष्मीपूजनाला सुरुवात केली। इथे आमची लक्ष्मीपूजन हे पूजन आम्ही मांडून घेतलेलं आहे। तुम्ही कशा प्रकारे मांडलं नक्की कमेंट्समध्ये सांगा। या प्रकारे श्रीला खूप फटाके पाहिजे होते, तिच्या पप्पांनी थोडेसे 2 फटाके आणून दिले। त्यामध्ये चक्री आणि झाड होतं, तर तिला भीती तर खूप वाटत होती, पण पप्पाला तिने घेऊन मागितले भरपूर सारे फटाके आणि झाड घेऊन मागितले। आमच्या लाईफमध्ये आम्ही कधी फटाके उडवले नाही आणि घेऊन पण मागितले नाही। या प्रकारे आमची छान अशी रांगोळी झाली आणि आम्ही आज लाईटिंग लावली आमच्या घरी, कारण आमच्याकडे वेळ खूप कमी असल्यामुळे आम्ही लाईटिंग आत लावलेली आहे। इथे बघा श्रीला पण कशी भीती वाटून राहिलेली, किती दूर पळून राहिली अशी। झाड लावलं आणि पप्पाला म्हणे आपण झाड आणू चक्र्या आणू करत होती। शेवटी चक्री आणि झाड घेऊन आलो आणि ती इथे लावली। पप्पाने कधी फटाके फोडले नाही श्रीच्या, पण आता श्रीसाठी फटाके। श्री बघा किती सुंदर अशी फुलझडी फुलवत आहे। दिवाळी याच्या अगोदरपासूनच श्रीच्याकडे फटाके आले आणि श्रीने भरपूर सारे फटाके उडवले। इथे आमची ही लक्ष्मी माता आहे, तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि निरनिराळ्या रेसिपीसाठी श्रीज किचनला सबस्क्राईब करा। थँक्यू। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। असेच निरनिराळे आमचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलवर सबस्क्रिप्शन घेऊ शकता। इथे छान असे कोणीतरी फटाके फोडत होते आणि मी त्यामध्ये व्हिडिओ घेतलेला आहे। हे आमच्याकडे नाही आहे, आम्ही खूप कमी प्रमाणात फटाके फोडतो, नाहीच्या बराबरीत आम्ही फटाके फोडतो आणि आम्ही लोकांना त्रास पण देत नाही आणि लोकांनी आम्हाला दिलेला आम्हाला पण आवडत नाही। थोडे आईसोबत फोटोशूट केले, कारण बाबा बाहेर गेले होते आणि आमचा भाऊ पण बाहेर गेला होता, त्याच्यामुळे आम्ही थोडेसे रांगोळीसोबत फोटोशूट केले। गरमी खूप होत असल्यामुळे आम्ही जास्त काही फोटोशूट केले नाही आणि ही आमची लक्ष्मी माता। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। थँक्यू गाईज।